15 मे पर्यंत जनगणनेमधील स्वगणना सुरू झालेली आहे। खरं तर स्वतंत्र भारताची ही 8वी जनगणना आहे आणि ही जनगणना डिजिटल स्वरूपात होणार आहे। सर्वप्रथम सरकारने जनतेला स्वगणनेचा पर्याय दिलेला आहे आणि तुम्हा सर्वांना आजपासून आपली स्वगणना करून या स्वगणनेचा 1 मे ते 15 मेचा जो टप्पा आहे त्याचा प्रचार प्रसार प्रत्येकांना आपल्या आपल्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सर्व जनतेपर्यंत आपल्याला ही स्वगणना पोहोचवायची आहे। खरं तर जनगणनेचा घर यादी घरगणना हा जो दुसरा टप्पा आहे तो 16 मे ते 14 जून पर्यंत होणार आहे आणि माहिती प्रगणक व पर्यवेक्षक मार्फत ही माहिती संकलित करण्यात जाणार आहे। खरं तर या जनगणनेमध्ये आपल्याला ही जी जनगणना 2027 आहे ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय व सांख्यिकी प्रक्रिया आहे आणि या ऐतिहासिक कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला करतो आहे। खरं तर भारतीय राज्यघटनेनुसार जनगणना ही लोकशाही व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि पायाही आहे। देशाच्या नियोजन विकास व धोरण निर्मितीसाठी आवश्यक असलेली अचूक व विश्वासार्ह माहिती जनगणनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे आणि खरं तर 1872 पासून ही जनगणना अखंडपणे या देशामध्ये सुरू आहे। प्रस्तावित जनगणना 2027 ही 16वी व स्वातंत्र्यानंतरची 8वी अशी जनगणना आहे आणि त्यामुळे जनगणनेमध्ये गाव शहर वार्ड स्तरावरची सर्व माहिती डेव्हलपमेंटची माहिती सुद्धा एकत्रित होणार आहे। घराची स्थिती उपलब्ध सुविधा कुटुंबाची मालमत्ता लोकसंख्या शास्त्रीय माहिती धर्म अनुसूचित जात जमात भाषा साक्षरता व शिक्षण आर्थिक कार्य व रोजगार स्थलांतर व प्रजनन संबंधी माहिती देशाच्या सर्वांगीण विकासाकरता ही महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळं मी आता सांगितल्याप्रमाणे 2027 ची जनगणना डिजिटल आहे। आमचे प्रगणक जे आहे मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहे। घर यादी घरगणना आणि प्रत्येक गोष्टीची माहिती आमचे प्रगणक तयार करणार आहे। खरं तर माझी नागरिकांना आव्हान आहे की डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणाऱ्या या महत्त्वाच्या जनगणनेमध्ये नागरिकांनी आपली अचूक माहिती सत्य माहिती प्रशासनाला देऊन पूर्ण सहकार्य करावं। ही जी जनगणना प्राप्त झाली आहे ही जनगणना खऱ्या अर्थाने आपल्या नागपूरचा जर विचार केला तर 18,420 प्रगणक आणि 2,287 पर्यवेक्षक आणि 169 चार्ज अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहे। मला असं वाटतं की याची डिटेल प्रेस नोट मी आपल्याला देतो आहे। तर या ठिकाणी या जनगणनेच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं। या ठिकाणी ही जी जनगणना आहे ac.census.government.in ac.census.government.in या साईटवर जाऊन स्वगणना करता येतं। ती सर्वांनी करून घ्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे।